नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे. नंदिनी, काव्या, जीवा आणि पार्थ हे चौघंही मिळून बोलत असतात की त्या गुन्हेगारांनी काहीतरी त्यांनी अजून एक चूक केलीच असेल. कोणच कुठला गुन्हा परफेक्ट करत नाही. आणि इकडे हे सगळं मंजू ऐकत असते. आणि इकडे आता काव्या बाहेर येते आणि म्हणते, ज्या दिवशी आत्या मला तुमच्या विरोधात पुरावा सापडेल ना, त्या दिवशी मी तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा, कळालं? तुमचा हा जो भोळा चेहरा आहे ना, ते माझ्यासमोर नका दाखवत जाऊ, इतरांसमोर दाखवत जा. आणि काव्या चांगलीच ठणकवत असते आत्याला. आत्या पण काव्याला घाबरतच असते खरं तर. आणि इकडे आता या चौघांचं प्लॅनिंग चालू झालेलं असतं की आता आपण नक्की करायचं काय, कसं काय करायचं, म्हणजे आपल्याला एक नवीन पुरावा सापडेल, काहीतरी धागा असेलच ना, असं यांचं असतं. आणि हे सगळं मंजूला कळतं की ही चौघं रूममध्ये बसून आत्याविरुद्ध प्लॅन करत असे. तसंच ती लगेच तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते, अगं वसू, तुझ्या विरोधात हे चौघंजणं काहीतरी प्लॅन करतात आणि हे चौघं जर एक झाले तर तुझ्यापर्यंत पोचायला त्यांना वेळ नाही लागणार. आता वसू आत्या पण घाबरलेली असते, तसंच रम्या पण घाबरलेली असते. आणि हे चौघंजणं मिळून आता दीपकला फोन लावतात आणि दीपकला म्हणतात, किडनॅप काही तू एकटंच केलं होतंस का? तेव्हा दीपक घाबरतो. दीपकला म्हणतो, ह्यांना कसं कळालं? आणि तेव्हा म्हणतो, अरे तुझा तो ड्रायव्हर तो तर आहेच ना तुझ्यासोबत सामील, असं बोलल्यानंतर ना आता दीपक पण घाबरलेला असतो. आणि ह्यांनी असंच त्याला फोन लावलेला असतो कारण की यांना तो ड्रायव्हर कोण आहे हे कळावं. आणि हे सगळं चोरून बाहेर उभी राहून वसू आत्या ऐकत असते. आणि तिला कळालेलं असतं आता एक एक स्टेप हे पुढे चाललेले आहेत, ह्यांना माझ्यापर्यंत पोचायला जास्तीत जास्त वेळ लागणार नाही. आता वसू आत्या पण खूप घाबरलेली असते. तसंच ह्यांनी टाकलेली गोळी का होईना पण एकदम अचूक मार्गाला लागलेली असते. आणि इकडे दीपक पण घाबरलेला असतो. आता काय होईल? खरंच नंदिनीला कळेल का की तो दुसरा कोण होता? आणि तो दुसरा तिसरा कोण नसून नंदिनीच्याच ऑफिसमध्ये काम करणारी लेडीज, तिचाच तो जावई असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.